आता पवार काका पुतणे एकत्र येणार अशी चर्चा, पण खरंच तसं होईल का? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। उद्धव आणि राज ठाकरे हे चुलत ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा नुकतीच झाली, पण ती अद्याप तरी फलद्रूप ठरलेली नाही। यासाठी नात्यात लहान असलेल्या राज यांनी पुढाकार घेतला होता, तर त्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार हे चुलते पुतणे एकत्र होणार अशी दुसरी चर्चा सुरू झाली आहे। पण ती सुद्धा अजून तरी ठाकरे बंधूंसारखीच चर्चाच राहिली आहे। खळबळ उडवण्याखेरीज निष्पत्ती काही त्यातून झालेली नाही। नमूद करण्याजोगी बाब म्हणजे यासाठी खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने हा विषय गांभीर्याने घेतला गेला। पवार काका पुतणे तथा दुरावलेले पवार कुटुंब एक होण्यात एक नाही तर अनेक अडचणी आहेत। त्यातही मोठ्या नाही तर लहान पवारांच्या दृष्टीने पुन्हा एकत्र येणे काहीसे अवघड आहे, कारण त्यांच्या म्हणजेच अजितदादांच्या हातातून बाण अगोदरच सुटलेला आहे। त्यांनी पक्ष फोडला तो व ते आता चिन्हही आपल्याकडेच ठेवले, ते घेऊन ते भाजपच्या केंद्र व राज्यातील सत्तेत सामील झाले। त्यांना आता सत्तेची चांगलीच ऊब मिळाली आहे। ही ऊब नाही तर इतरही अनेक कारणे ते पुन्हा मोठ्या पवारांशी हात मिळवू शकणार नाहीत। त्यातील पहिले म्हणजे त्यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेला पराभूत झालेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना राज्यसभेवर भाजप तथा मोदी शहा यांनी खासदार बनवून घेतले। एवढेच नाही तर त्यांना केंद्रीय समितीवर घेतलं आहे, त्यातून त्या नुकत्याच परदेश दौराही करून आल्यात। दुसरे कारण म्हणजे भाजप आणि मोदी शहा यांच्यामुळेच त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद, अर्थ खात्यासारखे महत्वाचे खाते पुन्हा मिळाले आहे। अनेक आमदार मंत्री झाले आहेत। सर्व पक्षाला सत्तेची ऊब मिळाली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार सत्ता सोडण्याची शक्यता नाही। हाच मोठा अडसर दोन्ही पवार तथा पवार कुटुंब एकत्र येण्यात आहे, कारण त्यातून त्यांना विरोधात बसावे लागण्याची शक्यता आहे। सत्तेत सामील होण्याच्या म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर मात्र दोन्ही पवारांत विलीकरण होऊ शकते। त्यासाठी शरद पवार गटाला राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पक्षात विलीन व्हावे लागेल, कारण ते सध्या विरोधात आहेत। ही बाब काहीशी कठीण आहे, पण राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते। त्यामुळे ही बाब एकदम नाकारूनही चालणार नाही। परंतु एकत्र येऊन जर दोन्ही पवार विरोधात बसले तर दोघांनाही ते अडचणीत आणेल। अजितदादांच्या मागे पुन्हा पुन्हा जलसंपदा घोटाळा चौकशी लागेल। विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू होईल। त्यांचे काही कलंकित मंत्री, खासदार, आमदार यांचीही तीच गत होईल। शरद पवार गटातील नेत्यांच्या मागेही असेही चौकशीचे झेंगाट लावले जाईल। दुसरीकडे भाजपकडे शिवसेना फोडलेले दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची शिवसेना आणि त्यांचे आमदार आहेत। शिवसेना व राष्ट्रवादीचाच आधार घेऊन भाजपने राज्यभर दमदार पावले टाकलीच नाही तर रोवली आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थात देखील त्यांना आपला झेंडा या दोघांच्या मदतीनेच रोवायचा आहे। त्यामुळे त्यांच्याकडून सध्या दोन्ही पवार एकत्र येण्यावर भाष्य करणे जाणीवपूर्वक टाळले जात आहे। तर त्यांच्या काही नेत्यांनी या संदर्भात केलेली वक्तव्य ही हातचा राखून आणि मोठ्या हुशारीने केलेली आहेत। ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असे विधान करणे यामागे दुसराही अर्थ आहे। एकूणच मोठा कडवटपणा आल्याने व त्यातून मोठे राजकारण झाल्याने ठाकरे बंधूंप्रमाणे पवार चुलते पुतणे हे दूर झाले आहेत। हा कडवटपणा व त्यांच्यात राजकारणामुळे आलेली दुरी खरंच दूर होणार का, हे येणारा काळच सांगणार आहे। ठाकरे बंधू आणि पवार चुलते पुतणे एकत्र येऊन दुभंगलेले ठाकरे व पवार घराणे पुन्हा एक होईल असे आपल्याला वाटते का, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।